अप्रतिम. माझ्या बाजूला साईराम योगेश केळवेकर बसलेले आहेत, समोर जयवंत परब साहेब आहेत, ज्योत्स्ना दिघेबाई आहेत. या सगळ्यांच्या वतीनं आणि आम्हा सगळ्या कलाकारांच्या वतीनं तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. देव तुमच्या गळ्यातले दोन्ही सूर शाबूत ठेवो. आणि दिवाळीच्या आणि नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवाळी पहाटेला दरवर्षी यायचं आणि दरवर्षी वेगळी गाणी आम्हाला ऐकायची. परब साहेब बरोबर बोलले ना. वार्षिक. अर्चना, बराच वेळ आपण तुझ्याकडनं काही ऐकलेलं नाहीये. परब साहेबांना मी विनंती करते की सौभाग्यवती परब वहिनींना मी विनंती करते, वहिनी तुमच्या हस्ते हा सत्कार होऊ दे. समर्थ सेवा मंडळ, समर्थ सहकारी पतपेढी आणि या विभागाच्या वतीनं आपण सगळ्याच कलाकारांचं स्वागत करतो आहोत. मी पुढच्या गाण्याकडे आपल्याला नेऊया का? खूप गाणी ऐकायची आहेत. सुवासिनीकडे जाऊया. सुवासिनी 1961 सालचा चित्रपट आहे. बाबूजींचा सर्वात उत्तम चाली ज्या चित्रपटांमध्ये त्यातला एक चित्रपट आहे. आशाबाईंच्या स्वरात गायलेलं गाणं आहे. 4 ऋतूंचे 4 सोहळे या गीतामध्ये आहेत. त्याच्यासाठी 4 रागांची योजना केलेली आहे. मूळ यमनाची जमीन आहे. प्रत्येक कडव्याला वेगळा रागाचा रंग दिलेला आहे आणि त्यातून मूळ कळव्यातल्या म्हणजे मुखड्यातल्या रागाकडे यायचं अशी अप्रतिम चाल एका बैठकीत बांधली. आशाबाईंनी एका बैठकीत एका टेकमध्ये ओके केलेलं गाणे जीवलगा कधी रे येशील तू. ऐकूया. दिवस जीवलगा
आशाबाईंनी गायलेल्या अक्षय गाण्यातलं गाणं आणि एक आपण उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांच्या सर्वश्रेष्ठ अशा चित्रगीतांपैकी एक चित्रगीत. आता यानंतर आपण सौरभ रणदिवे आपल्याकडे आलेला आहे. योगेशजी आपण त्याला बोलवूया. एकीकडे शिक्षणामध्ये आणि अतिशय ताकदीनं पुढे जात आपलं गाण्याचं वेड चांगल्या आणि योग्य रीतीनं ज्यानं आत्तापर्यंत निभावलेलं आहे आणि त्यात यशही मिळवलेलं आहे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तू उपविजेता ठरलास आणि उपविजेता आणि विजेता हे एकाच पातळीवर असतात एवढं लक्षात ठेव. कारण तिथे आपण लोकांच्या मनामध्ये काय निर्माण केलं आपलं स्थान हे सर्वात महत्त्वाचं असतं. सौरभ तुझ्याकडून तुझ्या प्रकृतीला साजेसं असं एक गाणं आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण संत एकनाथ महाराजांच्या अप्रतिम रचनेकडे जाऊया. गुरु परमात्मा परेशू आणि संगीत आहे अर्थातच श्रीधर फडके यांचं. सुरेश वाडकरांसारखा एक मखमाली आवाज आपल्या मराठी चित्रसृष्टीला मिळाला, भावसृष्टीला मिळाला आणि त्यातून निर्माण झालेली उत्तम गाणी जी आहेत त्यातलं एक गाणं. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप हॅप्पी दिवाळी आणि एन्जॉय करा हा कार्यक्रम. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, ऐसा जाचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा, देवतयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा, स्वये संचला परेशु, परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय, गुरुदेव, 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 देव 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 देव, एका जनार्दनी गुरुदेव
संशय गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु. थँक्यू. संत एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा अनुग्रह घेतला तो वयाच्या जवळजवळ 8व्या-9व्या वर्षी, आणि त्यांच्या त्या गुरूंमुळे त्यांना दत्तगुरु महाराजांचं दर्शन घडलं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जग संपूर्ण गुरु दिसे असा संदेश संत एकनाथ महाराजांनी आपल्याला दिला. कलाकार या नात्यानं मी आपल्याला सांगते की जर गुरुला पहिलं वंदन करून आपण जर शब्द किंवा स्वरांच्या दुनियेमध्ये सेवा करण्यासाठी सज्ज झालो तरच ती सेवा फलद्रूप होते. गुरुचं इतकं मोठं महत्व आहे की मी अविद्येची काळजी काजळी फेडून विवेक दीप उजळी असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ते इतकं बरोबर आहे की गुरुमुळेच अंतःकरणातला प्रकाश तुमच्या शब्द आणि स्वरामध्ये येऊ शकतो. त्याचं जर पाठबळ नसेल तर आयुष्यामध्ये काहीही मिळत नाही. हे कलावंतांनी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर विसरता कामा नये. तो सौरभ पळाला कुठे? पाणी पितो? बरं, हरकत नाही, कारण आपल्याला एक हिंदी गाणं ऐकवायचे. हां, चित्रपट कोहिनूर, संगीत दिग्दर्शक नौशाद, रफी साहेबांनी गायलेलं हमीर रागात निबद्ध असलेलं गीत इथपर्यंत सांगितलं तरी समोरचे सगळे म्हणतील तुम्ही मधुबन में राधिका ऐकवताय ना. तेच आपण त्याच्याकडनं घेऊया. हे बघ, नौशाद साहेबांनी स्वतः म्हणून ठेवलेलं आहे की ये गीत नया सुनके तुम, ये गीत नया सुनके तुम नाच उठे तो क्या, जिस गीत पे दिल झूमा वो गीत पुराने हैं. आणि त्यातले अनेक नौशाद साहेबांचे आहेत. तर आपण ऐकूया मधुबन में राधिका. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे. गिरधर की मुरली